छगन भुजबळांनी अखेर महायुतीच्या प्रचारामध्ये आता हजेरी लावली आहे। नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारामध्ये भुजबळांची हजेरी आता लागली आहे। महायुतीच्या बाईक रॅलीमध्ये भुजबळ आलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज होते अशी चर्चा होती। सातपूर पोलीस ठाण्यापासून ही बाईक रॅली निघालेली आहे आणि या बाईक रॅलीमध्ये भुजबळ सहभागी झाले आहेत। हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आज भुजबळ प्रत्यक्ष उतरलेले आहेत। आज रॅली निघाली नाशिकमध्ये आणि या रॅलीमध्ये छगन भुजबळ हेमंत गोडसे यांच्याबरोबर प्रचार करताना दिसतात। महायुतीची बाईक रॅली होती आणि छगन भुजबळ खरं तर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती। कालच भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट झाली आणि त्यानंतर आजपासून प्रचारामध्ये आता भुजबळ दिसतात। नाशिकमध्ये प्रचाराचा झंझावात सध्या सुरू आहे आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आता सर्व महायुतीचे नेते हे एकत्र आले। स्वतः छगन भुजबळ सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेत। आपल्यासोबत छगन भुजबळ त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण बघू शकतो की पूर्ण हातपूर परिसरामध्ये ही रॅली सकाळपासून सुरू आहे आणि सर्व युती आता एकाच गाडीवर या ठिकाणी स्वार आहेत। भुजबळ साहेब पण या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय आपण सर्व महायुतीमध्ये सहभागी झालेला आहात, आता संपूर्ण सर्वजण आपण आता प्रचारामध्ये सहभागी झालेला आहात। असं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी आणि नाशिक आणि अर्धा धुळे असा मतदारसंघ आहे। तर सगळीकडे जे आहे जिथे जिथे नियोजन होईल त्या ठिकाणी जाऊन प्रचार करण्याचं काम सुरू आहे। कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम सुरू आहे आणि प्रचारामध्ये त्या उत्साह वाढवण्याचं काम सुरू आहे। तर फॉर्म भरताना पूर्ण मिरवणुकीमध्ये आम्ही होतो। हेमंत गोडसे आणि भारती पवार येवल्याला मिटिंग झाल्या, नाशिकमध्ये मिटिंग झाली, आता ह्या प्रचाराला जाय जोर पकडतो आहे। तर हा उत्साह जो आम्ही जोर असा जो आहे वाढवत नेणार मतपेटीमध्ये लोकांना नेण्यापर्यंत। येणारे 8 ते 10 दिवस आता महत्त्वाचे आहे। आधीच अर्ज भरण्यासाठी उशीर झालेला आहे। 8 ते 10 दिवस महत्त्वाचे आहेत, अर्ज भरण्यासाठी उशीर। खरंच आता ह्या 10 दिवसातच प्रचाराचा जो आहे धुराळा उडणार आहे। अमित शहा साहेबांची सुद्धा जाहीर सभा होणार नाशिकमध्ये। पिंपळगावला पंतप्रधान मोदी साहेबांची सभा आहे, अशा सभा सुद्धा होत आहेत। एकूणच आपण बघू शकतो की रॅली जी आहे ती रॅली या ठिकाणी सुरू झालेली आहे। संपूर्ण लोक जी आहेत यामध्ये सहभागी झालेले आहेत। काही महिला यामध्ये बाईक रॅलीवर आहेत, तर काही दुचाकीवर अनेक लोक या ठिकाणी आहेत, तर काही पायी हा सभा या ठिकाणी सुरू आहे। एकूण जर परिस्थिती आपण बघितली तर जवळजवळ या प्रचाराचा शुभारंभ एक प्रकारे आजपासून झाला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की चौथ्या टप्प्यातल्या या सर्व प्रचाराचा जो धुरळा आहे तो आज शांत होणार आहे आणि नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक आणि दिंडोरीचा प्रचार आता सुरू होणार आहे असं म्हणायला हरकत नाही। तर नाशिकमध्ये अशा प्रकारे प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडालेला आहे। छगन भुजबळ यामध्ये सहभागी झाले।